पाण्याचा निचारा हा होऊन ते मुख्य नाल्याला नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. नाही तर तुम्ही मला नुसतं रोड बनवा त्याला गटर नाही, गटर सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे. गौरी इस्टेटचा जो रस्ता आहे तो सुद्धा श्रीधरजी पाटील यांनी 2 कोटी रुपये या बिल्डिंग पर्यंत तर 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या रस्त्याचं सुद्धा काम केलेलं आहे. अशी विविध विकासाची कामं आम्ही 100% लाईट लावून देतो. लाईट लगेच लावून देतो. लाईटचं काम मंजूर आहे, त्याच्यासाठी काय कुठचं पत्रव्यवहार करण्याची गरज नाही. नक्कीच आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहात. आपले उमेदवार हेमंतजी चतुर्वे, आमच्या मेयरवाहिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे, बाजूच्या वार्डातले उमेदवार श्रीधरजी पाटील, स्वप्ना पाटील, बरेचसे नावं इकडे गेलेली आहेत. म्हणजे तुम्ही सुद्धा श्रीधरजी पाटील यांचे मतदार असू शकता. तुम्ही वरुण म्हात्रे आणि स्वप्ना कोटोडेकरचे सुद्धा मतदार असू शकता. ज्या ज्या प्रभागात आपली नावं असतील त्या प्रभागामध्ये जाऊन धनुष्यबाणाचं बटन दाबून सर्वांना मोठ्या मताधिक्याने विजय करा एवढीच आजच्या दिवशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा आता घटने ते संबोधित करा. सर्वांना नमस्कार. या भागाचे काही प्रॉब्लेम्स होते. म्हणजे हा रोड अत्यंत आवश्यक होता. खूप लांब वळसा मारून यावं लागत होतं आणि हा रस्ता फक्त आणि फक्त शरद म्हात्रे यांच्यामुळेच होऊ शकत होता. आणि शरद म्हात्रेंनी खूप मोठं मन दाखवून म्हणजे त्यांची वडिलोपार्जित जागा जी जोपासलेली असते आणि त्याचा कोणत्याही स्वरूपाचा मोबदला नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मिळालेला नाहीये, मिळणार पण नाही. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. आता हा जो रस्ता आहे हा डीपी रोड आहे. हा प्लॅनमध्ये डीपी प्लॅनमध्ये तो मंजूर झालेला रस्ता आहे. त्यात जर शेतकऱ्यांच्या जागा असतील तर ते बाधित शेतकऱ्याला त्याचं कंपन्सेशन मिळतो. आर्थिक स्वरूपात पण मिळू शकतो किंवा टीडीआरच्या स्वरूपात पण मिळू शकतो. पण हा रस्ता प्लॅनवरच नाहीये. पण एक नागरिकांची सोय म्हणून आणि ही एक पट्टी शरद म्हात्रेंची वडिलोपार्जित राहिलेली आहे, ज्याचा सातबारा सुद्धा आहे. ज्या ठिकाणी ते स्वतः अनेक लोक आज आपण शहरात बघितलं तर स्वतःच्या सातबाराच्या जेव्हा जागा असतात, स्वतःच्या सातबाराच्या जागा सोडा, सरकारी जागा असतात तिथे पण टपऱ्या लावतात, गाळे बांधतात, झोपड्या बांधतात, चाळी बांधतात. त्यांच्या स्वतःच्या सातबाराच्या जागेत त्यांनी चाळ सुद्धा बांधू शकतात, गाळे पण बांधू शकतात. पण खूप मोठं मन त्यांनी दाखवून त्यांनी ती जागा वामन म्हात्रे यांच्या शब्दाखातर या रस्त्याला दिली. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा. एवढं मोठं मन कोणी करत नसतो हे तुम्ही जाणून घ्या. आणि ही जागा मला वाटतं जनार्दन डायरेची सुद्धा हा सातबारची ज्या ठिकाणी आपण या भूमीवर आहे ती जनार्दन डायरेची जागा आहे. पुढची ती समजा डीपीमध्ये गेली असेल, पण ही आतमधली काही कोपरा आहे तो सुद्धा त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी वामन म्हात्रेंच्या प्रेमाखातर नगर परिषदेला दिला आहे. तर ही जाणीव सर्वांनी ठेवावी. आणि ह्या सर्व मंडळींनी या ठिकाणी शिवसेनेला वामनजी म्हात्रे यांना पाठिंबा दिलेला आहे. वामनजी म्हात्रे यांच्या सुविद्य पत्नी वीणा वामन म्हात्रे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यांना तुम्ही मोठ्या संख्येने मतदान करा आणि कुठेतरी आपल्यासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे त्याची एक परतफेड करण्याची तुम्हाला वेळ आलेली आहे. आता रस्ता झाल्याच्या नंतर निश्चितच त्या ठिकाणी साफसफाई होईल, स्ट्रीट लाईट लागेल आणि ह्या भागाचा कायापालट होईल. हा, पण रस्ता झाल्यावर सगळेच प्रश्न मार्गी लागतात. गटर लाईन होईल, सगळ्याच गोष्टी होईल. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथे एक बॉटलनेक झालेला होता. त्या ठिकाणी सुद्धा आमचे काही कुटुंबीय होते, जनार्दन डायरेंचे कुटुंबीय होते, त्यांचं सुद्धा समेट आणि नगर तिथे सुद्धा कंपन्सेशनचा विषय होता. अनेक अडचणी होत्या. तिथे सुद्धा वामन म्हात्रे यांनी यशस्वी मध्यस्थी केली. खूप किचकट म्हणजे राष्ट्रीय समस्या होती आमच्या या भागातील. शरद म्हात्रेंनी, ग्रामस्थांनी, जनार्दन डायरे, दीपक भरजे सगळ्यांनी हात टेकले होते. काही होत नव्हतं, पण यशस्वी मध्यस्थी करून तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आता तुम्ही पाहायला मिळतो किती मोठा झाला. आणि इथे गटार नाला साचत होता. इथे एक एक फूट पाणी इथे सगळं ह्या बिल्डिंगचं साचत होतं. तो सुद्धा आता निघण्यासाठी गटार सुद्धा मार्गी लागलेला आहे. हे फक्त एक कामाची चुणूक वामन म्हात्रेंनी दाखवलेली आहे. या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने कामं होतील. हे करत असताना या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे, या भागातील आमचे दुसरे उमेदवार हेमंतजी चतुर्वे हे ऑलरेडी नगरसेवक आहेत. हा प्रभाग जरा थोडासा विचित्र झालेला आहे, बदलापूर गावाचा भाग.
ह्या भागाला जोडला गेलेला आहे. हे बदलापूर गावाच्या भागातून प्रतिनिधित्व करतील, पण मतदान तुम्हाला यांना पण करायचं आहे. आता जरा 2-2 वार्डांचं एक झाल्यामुळे. दुसरे आमच्या कविताताई मेहर या अतिशय उच्च शिक्षित उमेदवार आहेत. अतिशय चांगलं काम त्यांचं एरंदाळ भागात आहे. यांचं बदलापूर गावात मोठं काम आहे, त्यांचं एरंदाळमध्ये मोठं काम आहे. आणि या भागात शिलादार आमचे प्रसादजी असो, आमचं प्रशांत पाटील असो, शरदजी म्हात्रे या ठिकाणी आहेत, विशाल डायरे आहे, जनार्दन डायरे, दीपक म्हात्रे, आम्ही सर्वजण, वामन म्हात्रेंचं खूप मोठं योगदान या भागासाठी आहे. ते सर्व मिळून टीमवर्कने आपण या सर्वांना निवडून आणूया. विनाताई म्हात्रे नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांना तुम्ही मतदान करायचंय. आणि निश्चितपणे मी तुम्हाला आग्रही सांगेन की बाजूच्या प्रभागात मी स्वतः उमेदवार आहे, माझी पत्नी उमेदवार आहे. तिकडे पलीकडे 3 नंबर वार्डामध्ये वरुण म्हात्रे, सपनाताई कुडेकर उमेदवार आहेत. आणि वार्ड कसेही असली तरी नावं कुठेही थोडीफार जम झालेली आहे 10%. तर सर्वांना आम्ही आवाहन करतो, विनंती करतो की धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून या सर्व उमेदवारांना विजयी करायचं. बऱ्याच वर्षांपासूनचा आपल्या रस्त्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या एका अर्थाने प्रचाराच्या निमित्ताने बदलापूरमध्ये जो रणसंग्राम आता येऊ घातलेला आहे त्यासाठी उपस्थित या शहराचे अतिशय उत्साही, धडाडीचे, धडाकेबाज नेतृत्व श्री वामनशेठ म्हात्रे, श्रीधर पाटील या निवडणुकीतील उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या विनाताई म्हात्रे, विनाताई म्हणायचे का मोहिनी म्हणायचे, कारण हे भाऊ आहेत, हेमंत चतुरे, कविता मेहर, बाकी सगळे आमचे स्थानिक कार्यकर्ते, प्रशांत पाटील, जनार्दन डायरे, प्रशांत, सगळे आपण ओळखतो. मुळात हा प्रश्न निर्माण काय झाला तर मी कधीही कुणाला ह्या रस्त्याच्या वहिवाटीला अडवलेलं नव्हतं. इथे जेवढ्या बिल्डिंग झाल्या कधीही कुठल्याही बिल्डरची मी अडवणूक केली नाही, परंतु काही कोटी रुपये मी बिल्डरांकडनं घेतले अशी चर्चा निर्माण झाली. कुणीतरी पसरवली. कोटी, लाख नाही, कोटी. आणि ते एवढे मला कमवता आले असते, पण तो माझा स्वभाव नाही, कारण देवानी पैसे कमवण्याची, स्वार्थ साधण्याची बुद्धीच मला कमी दिलेली आहे. तर ते देवाचा दोष आहे. माझ्याकडे बुद्धी थोडी माझ्या सुखा समाधाने जगणे एवढीच मला दिलेली आहे, त्यामुळे ते मला करता नाही आलं. पण ही चर्चा झाली आणि मग ते कुणी दिले त्याचा तपास घेण्यासाठी रस्ता बंद केला, आपल्या सर्व नागरिकांना माहिती. आता 2 दिवसापूर्वी अन्य कोणीतरी ह्या भागात येऊन गेले की हा रस्ता आम्ही करून देतो. हा रस्ता मी तुम्हा सर्वांसाठी यांच्या शब्दाखातर करतोय, यांच्या शब्दाखातर करतोय. कोणी आमदार समदारांना मी ओळखत पण नाही ना, मानत पण नाही ना, त्या माझ्याकडे येणार पण नाही. मी कोणत्याही आमदार समदारांना ओळखत पण नाही आणि ते मला सांगायला येणार पण नाही. त्यांची तेवढी लायकीच नाही. या मांजर्लीमध्ये अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित होते, आपल्या गावामध्ये होते, इकडे सगळीकडे होते. आपल्यासाठी कुणीही आला नाही. या माणसाने मागील 3-4 वर्षात आमचे सर्वचे सर्व प्रश्न मार्गी लावले. मी भाजपचा आहे, ते शिवसेनेचे आहेत, हे उमेदवार सर्व शिवसेनेचे आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, हा रस्ता यांच्या शब्दाखातर तुमच्यासाठी मोकळा होईल. पण मला 5 पैसे श्रीधर पाटले सांगितलं, याचा कुठलाही मोबदला मिळणार नाही. माझ्या आधी बदनामी विनाकारण झालेली आहे. असं असतानाही आपण हा रस्ता करून घेऊ, पण तुम्हा सर्व सोसायट्यांकडनं हे कारण आहे, त्याला सोसायट्यांकडनं मला विनंतीचं पत्र तुम्ही दिलं पाहिजे. याचं कारण लोक बोलवचन देतात आणि सोसायटीतली लोकही काही वेळेला पैशाला आणि खोट्या भूल तापांना बळी पडतात. ते व्हायचं नसेल तुम्ही सांगा तर रस्ता करू, पण त्याचा मोबदला या माणसाला मिळाला पाहिजे. चांगल्या माणसाला मी वेगळा बक्षत आहे, मी पुन्हा सांगतो, पण शहराच्या विकासामध्ये काही राम मंदिराचे प्रश्न नाही ना, कुठल्या ध्येय धोरण देशाची नाही. इथले रोजच्या आपल्या जगण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. ते सोडवण्यासाठी ही व्यक्ती आणि यांचे हे जोडीला सगळे आहेत, हेच कामाचे आहेत. बाकी फक्त मोठ्या मोठ्या बाता आहेत, करणं ठेवणं काही नाही. प्रशांत पाटलांना मी काही वर्षापूर्वी चॅलेंज केलं होतं, आज उद्या तुम्हाला अनुभव येईल. त्याला तो आला आणि आज ते यांच्या बरोबर आहे. जेव्हा एखादा माणूस आपल्याच पक्षाच्या विरुद्ध बोलतो तेव्हा त्याला काही कारणं असतील, काही अनुभव असतील.
त्या अनुभवांच्या मी जोरावर बोलतो आणि हा रस्ता आपल्यासाठी यापुढे काम सुरू होईल. आपला अनेक वर्ष प्रलंबित असलेला जो विषय तो मोकळा होईल. पण त्याचा मोबदला म्हणून आपण सर्व या भागातील जेवढ्या सोसायटी आहेत यांनी तुमचंही म्हणणं मान्य केलं पाहिजे. तुम्ही दिलेला शब्द त्याला जागले पाहिजे. ही छोटी अपेक्षा आपल्याकडनं आहे. विधानसभा लोकसभा येईल तेव्हा पक्षाची धोरणात्मक निर्णय असतात. आपापल्या आवडीचा पक्ष असतो. आपापले विचार नागरिकांचे असतात आणि त्या विचारांनी ते मतदान करत असतील. केलं पाहिजे. स्थानिक ठिकाणी कुठलाही वैचारिक विषय नाही. या गावाचं या परिसराचा विकास कोण करतो, कुणाच्या शब्दा करतात, कुणाच्या त्यागाने होतो, त्याला आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्या पाठीशी आपण नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळं हे आमच्या कविताताई, वीणाताई चतुरे यांच्या धनुष्यबाणाला आपण पाठिंबा द्यावा, मतदान करावं आणि आपल्यासाठी केलंय त्याचा मोबदला आपण द्यावा अशी कळकळीची विनंती वजा मी जागा देतोय म्हणून आग्रह किंवा आदेश आवडायला तर आदेश देतो. आदेश द्यायचा अधिकार नसतो. पण मी काहीतरी काय करतो म्हणून आदेश, अन्यथा मतदानाचा आदेश कोणाला द्यायचा अधिकार नाही. धन्यवाद. मात्र आपण या ठिकाणी आलेत. आमचे अनेक प्रश्न सोडवले. अनेक प्रश्न, हा एकच नाही. आमच्या गावाची अवस्था अशी होती काय त्या ग्रामीण भागात म्हणजे अगदी वाडी शोभणार नाही इतकी अवस्था वाईट होती. आज पूर्ण गाव चकाचक करून दिलं. पूर्ण गाव जे सांगितलं आणि पुन्हा वरती विचारायचे आहे सर तुला अजून काय पाहिजे, अजून कुठं काय राहिलंय का, अजून काय निधी पाहिजे का. बाकी लोक नाही मी पाहिले मोठ्या मोठ्या बाता छान बोलणं, गोडगोड बोलणं याच्या पलीकडे करणं काही नाही. त्यामुळे पुन्हा मी सांगतो ज्यांच्या खातर हा रस्ता होतो. धन्यवाद. हॅलो. बदलापूर शहराचे आपले लाडके कुटुंब प्रमुख वामनजी म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या बदलापूर शहरामध्ये काम करत असताना नागरिकांच्या अनेक समस्या असतात. पण त्या समस्यावरती मार्ग काढण्यासाठी सर्वांना बरोबर एकत्र घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी या बदलापूर शहरात एकच पर्याय म्हणजे शिवसेनेचे कुटुंब प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब. आज या डायरे चौक या परिसरामध्ये या रस्त्याची समस्या अनेक वर्षापासून भेडसावत होती. त्यासाठी या परिसरातील शरदजी म्हात्रे असतील, गटनेते श्रीधरजी पाटील असतील, जनार्दन डायरे असतील, प्रशांतजी पाटील, प्रसाद मस्कर, विशालजी डायरे या सर्व नागरिकांना येथे एकत्र करून या रस्त्यावरती कसा मार्ग काढता येईल आणि या परिसरातील नागरिकांना ज्या रस्त्यामुळे जाण्या येण्यासाठी त्रास होतो ती समस्या कशी दूर करता येईल त्यासाठी वामनजी म्हात्रे साहेब यांनी सर्वांना एकत्र करून तुमच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वामनजी म्हात्रे साहेब यांचे देखील मी सर्व आपल्या नागरिकांच्या वतीने आभार मानतो. आणि शरदजी म्हात्रे यांनी यांच्या स्वतःच्या मालकीची जागा, जनार्दनजी डायरे यांनी यांच्या मालकीची जागा आपल्या सर्वांना देऊन आपल्या सर्वांच्या समस्येवर निवारण केलंय. पण त्यासाठी आपण सर्वांना देखील आज जी कोळगाव बदलापूर नगर परिषदेची येणारी निवडणूक आहे त्यासाठी आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ वीणाताई म्हात्रे आणि या प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार कविताताई म्हात्रे आणि आपला कविताताई मेहर आणि मी स्वतः मन चतुरे आम्ही या प्रभागामधून निवडणूक लढवत आहोत. तसेच आमच्या आजूबाजूला देखील आमचे श्रीधरजी पाटील साहेब, सपना पाटील, वरुणजी म्हात्रे असतील, सपनाताई पुढेकर असतील या देखील या प्रभागात निवडणूक लढवत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की या परिसरातील मतदारांची सुद्धा नावे आजूबाजूच्या वॉर्डामध्ये स्थलांतरित झाली आहे. त्यामुळे सर्व परिसरातील नागरिकांनी देखील आपले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या समोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना तुमची सेवा करण्याची, काम करण्याची संधी द्याल अशी आजच्या दिवशी या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि या रस्त्यासाठी या परिसरातील नागरिकांना जे एकत्र घेऊन वामनजी म्हात्रे साहेब यांनी जी समस्येवरचं निवारण केलं आणि त्या निवारणासाठी शरदजी म्हात्रे असतील, जनार्दन डायरे असतील, प्रशांत पाटील असतील, श्रीधरजी पाटील, प्रसाद मस्कर, विशाल डायरे या सर्वांचे देखील तुम्हा सर्वांच्या वतीने अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय
माझा आणि वामन म्हात्रेंचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सगळ्या गावाला माहिती आहे की मनाने आम्ही एक आहेत. आम्ही भाऊ म्हणा, मित्र म्हणा, सहकारी म्हणा, तर आम्ही एक आहेत. वामन म्हात्रे माझी समज काढायची गरजच नाही. मला हे काम पाहिजे ही माझा आग्रह आहे एवढं म्हणण्याचीच गरज आहे. आणि ते त्यांनी म्हणले आणि लगेच हो म्हणायचे. त्यांच्यासाठी त्यांनी माझी विनंती करायची आवश्यकताच नाही. आणि मी एखादी गोष्ट सांगितली तर त्यांनी आजपर्यंत कधी शब्द पडू दिलेला नाही. त्यामुळे ठीक होते. प्रश्न काय होता, काही लोकांनी खोट्या नाट्या बातम्या उठवल्या होत्या. माझ्याकडे तो स्वभाव नाही, आम्हाला आमचा स्वार्थ कळला नाही, तरी पण ते उठवलं होतं म्हणून तो बंद होता. आणि दुसरं असंही आहे, कोण आजच्या घडीला जर मोबदला मिळेल नसेल तर लाखो किमतीची जागा लोकांसाठी देतो, कोण नाही देत. ती मी आधीही दिली होती, पण तो लोकांनी खोट्या बातम्या उठवल्यामुळे ती बंद बी केलं होतं. पण आता कायदेशीरच आता रस्ता कॉन्क्रीटच करून घेऊ आणि त्यावर कायमचा प्रश्न. अर्थात पूर्ण हा जो रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे, कधी काम सुरू होणार आहे, कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? आता आचारसंहिता चालू आहे. रस्त्याची वर्क ऑर्डर रितसर झालेली आहे आणि शरदजी म्हात्रे, श्रीधरजी पाटील यांच्या, जनार्दन डायरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचं काम 15 डिसेंबरच्या आत आम्ही पूर्ण करून देणार आहे. नाहीतर आता सुद्धा चालू केला असता, पण लगेच बोलतील आचारसंहितेचा भंग केला. आणि शरदजी म्हात्रे यांनी या रस्त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे महाराष्ट्र राज्य उपमुख्य एकनाथजी शिंदे साहेबांनी. आणि लवकरात लवकर न्यू इयर या रस्त्यावरच आम्ही शरदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करणार. आज या ठिकाणी आपण सर्व एवढ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व नागरिक आपण बघत आहोत. आज बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिलेला. त्या दिवशी 15 दिवसापूर्वी आमची गौरी हॉलला वामनदादांसोबत बैठक झाली इथल्या परिसरातली नागरिकांची. सर्वांनी एक विषय घेतला का दादा आम्हाला ह्या रस्त्यापासून जरा थोडा त्रास होतोय, तर तुम्ही आमचा प्रश्न मार्गी लावा. दादांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्वरित शरददादा यांना फोन केला. शरददादांनी पण दादाचा शब्द आजपर्यंत कधी कमी पडून दिला नाही. शरददादांनी लगेच सांगितलं का ताबडतोब का मी तयार आहे, तुम्ही रस्ता करू शकता. वामनदादांनी लगेच त्वरित माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून लगेच पाठपुरावा करून ह्या विभागासाठी, या रस्त्यासाठी त्वरित लगेच मंजुरी दिली आणि 50 लाख रुपयाचा निधी इथे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आणलं. आणि त्याबद्दल मी दादांचे आभार आहे. आणि तसेच दादांनी दुसरा एक शब्द आम्हाला एक दिला होता की सर्व नागरिकांना का आपली जी सनराईज ग्लोरीच्या मागे जी मोकळी जागा आहे, रिझर्वेशन प्लॉट आहे, तर त्या तिथेही आम्ही गार्डनसाठी प्रस्ताव करत आहोत. तर श्रीकांत शिंदे साहेबांच्या निधीतून तिथेही 3 कोटीचा निधी ताबडतोब त्यांनी मंजूर करून आणल्याबद्दल मी वामनदादा म्हात्रे यांचे खूप खूप आभारी आहे. आणि एवढं मी सांगू इच्छितो. धन्यवाद. अर्थात तर आपण या ठिकाणी बघितलं की एकंदरीत बघत रहा आपले बदलापूर, स्वप्नालीसह. धन्यवाद. आणखी प्रश्न आहे की मला सांगा की